मध्ये हरणारमध्ये आज पायी नर्मदा प्रदक्षिणेचा आमचा आहे 94वा दिवस. तर आता आम्ही जात आहोत दुर्जमपूरमध्ये. दुर्जमपूर गाव अगदीच बघण्यासारखं आहे, खेडेगाव आहे. गावाच्या साईडने पूर्ण असं मालरान आहे. गाव किती निवांत आहे बघा, जसं आपण एखाद्या चित्रपटात बघतो त्याप्रमाणे. चला आपण गाव बघूया. गावातील घरे तर खूप बघण्यासारखी आहेत. बघू शकता. बर्गी कॉलनीकडे जाताना हे दुर्जमपूर. गावाच्या सर्व साईडने असं पूर्ण माळरान आहे. बर्गा कॉलनीकडे जाताना अशी छोटाली गावे. नर्मदे हर. क्या नाम है दीदी आपका? नाम क्या है नाम? अरे वा वा, बघू शकता फार सुंदर अशी यांची घरे असतात. अशा पद्धतीने सारवलेली, रंगवलेली. नर्मदे हर. खूप सुंदर अशी घरे आहेत त्यांची. नर्मदे हर. नर्मदे हर. भगवान नर्मदे हर. पूर्ण मालरान असं गाव शेजारी. सीधा ना, सीधा. नर्मदे हर. नर्मदे हर. छोटंसं मंदिर. यांची घरे खूपच बघण्यासारखी असतात. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे नर्मदे हर. अशी जुन्या संस्कृतीची यांची घरे, पुरातन म्हटले तरी चालेल. त्यांचं पशुधन, त्यांना सावलीसाठी केलेला निवारा. नर्मदे हर. नर्मदे हर. असं दुर्जमपूर. काही ठिकाणी पक्की घरे बनवलेली आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. गावाशेजारी एक तलाव आहे. सुंदर असं तलाव. या लोकांची घरे म्हणजे बघण्यासारखी असतात. खूपच आकर्षक अशी सजवलेली असतात. येथील गावातील सार्वजनिक विहीर, इकडे कोवा म्हणतात, असा कोवा आहे. पाणी भरपूर आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. खूप सुंदर असा गाव. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे
नर्मदे बघू शकता. खूप सुंदर अशी सजावटी त्यांची घरे असतात. नर्मदे हर नर्मदे नर्मदे. येथील प्रत्येक व्यक्ती तुम आपल्याला नर्मदे हर म्हणूनच संबोधणार, लहान मुलगा असो किंवा बुजुर्ग असो. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्मदे. ठीक आहे.